बलिराजाचं चरित्र इथं पाहिलेलं आहे. बलिराजा हा सुतर लोकामध्ये जो राज्य केलेला आहे नाही का. अशा प्रकारे याच्यानंतर जी कथा येते ते मत्स्य अवताराची. कोणती कथा येते? मत्स्य अवताराची. मत्स्य अवतारामध्ये झालं काय माहित आहे का? मत्स्य अवतारामध्ये सत्यवत राजा होता नाही का. सत्यवत राजा आणि सत्यवत राजा आणि त्यांची पत्नी सौदामिनी हे दोघं जण वराह कल्पा अगोदरची गोष्ट आहे. त्याच्यानंतर दुसरा कल्प जो झाला जेव्हा सृष्टी जेव्हा हे झाली त्या मत्स्य अवतारामध्ये महाप्रलय ज्याला म्हणतो आपण. जेव्हा महाप्रलय झाला त्यावेळेस सृष्टी पूर्ण नष्ट झाली आणि डुबले पूर्ण याच्यामध्ये समुद्रामध्ये पाण्यामध्ये. त्याच्यानंतर वराह कल्प तयार झाला कोणता. तर वराह कल्पाच्या अगोदरचा जो सत्यव्रत राजा होता सत्यव्रत त्याचं नाव आणि सौदामिनी कल्प बदलतात. कल्प केव्हा बदलते का जेव्हा एखादा मोठा प्रलय येतो. प्रलय आल्यानंतर तिथून तो पहिला कल्प निघून जातो दुसरा कल्प सुरुवात होतो. आता आपण वराह कल्पामध्ये आहोत. आता कोणत्या वराह कल्पामध्ये आहोत. ब्रह्माजीचं वय आयुष्य राहते 100 वर्षाचं. किती? 100 वर्षाचं. 100 वर्षाचं आयुष्य राहते. तर त्या 100 वर्षामध्ये 4 युग आहेत. 4 युग कोणते? सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. कलियुगाचे वर्ष आहेत एकूण. कलियुग किती वर्षाचा? 4,43,000 वर्ष. किती? कलियुगाला सुरुवात झालेली आहे 5,500 वर्ष झाले. 5,500 वर्षाच्या अगोदर कलियुगाला सुरुवात झाली. तर कलियुगाला सुरुवात झाली 5,500 वर्ष. तर आता पुन्हा आणखी कलियुगाचे वर्ष राहिले. करा ना वजा तेवढे. किती राहील? 4,00,000 म्हणजे 4,37,000 का 37,000 असे समजा राहील. तिथे काही समथिंग नाही का. एवढे वर्ष अजून बाकी आहे कलियुगाला नाही का. कलियुग मग किती वर्षाचा होतो? मानवी वर्ष आहे नाही का. 4,43,000 वर्ष. तेवढेच द्वापार युगामध्ये पकडा किती होतात? 8,86,000. 8,86,000. तेवढी तिप्पट समजा मनाची त्रेतायुगामध्ये किती झाले? पकडा ना. गणित कच्च होते का? गणिताने मास्तरच नव्हती तुम्ही. किती झाले? 12 किती? 13 लाख किती झाले? 13 लाख समथिंग काहीतरी होते नाही का. नाही का. म्हणजे 8,86,000 प्लस त्याच्यात 4,43,000 किती झाले? 13 लाख काहीतरी समजा मला समथिंग नाही का. आणि तेवढेच वर्ष सत्ययुगामध्ये त्याच्यात पुन्हा ऍड करा म्हणजे पारा म्हणा तुम्ही 4,43,000चा 4 वेळा किती झाले? मोठा अर्थ गणित थोडा आहे काही. मोठा अर्थ आहे का नाही. कॅल्क्युलेटर वरती आहे ते. 17 लाख समथिंग काहीतरी. 17 लाख काहीतरी. जे लोक बसते ना त्याच्यासाठीच तर बसते ना ते प्रश्न विचारले द्यायचे. आम्हाला 17 लाख समथिंग येते. किती? 17 लाख काहीतरी. एवढे वर्ष म्हणजे आहे ना तुमच्याकडे करा ना. 17 लाख समथिंग आहे. 4,43,000 गुणिले 4 17 लाख समथिंग काहीतरी आहे. तर 17 लाख एवढं एका युगामध्ये म्हणजे किती? 4 चतुर्युग म्हणतात त्याला. किती? 17,72,000. तर आहे ना. तर हे याला चतुर्युग म्हणतात. सत्य, त्रेता, द्वापार आणि कलियुग याला चतुर्युग म्हणतात. एका चतुर्युगामध्ये 17,72,000 वर्ष असतात. असे लक्षात ठेवा. असे 1000 चौकड्या. किती? 1000 चौकड्या. असे 1000 चौकड्या म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस फक्त
रात्र नाही म्हटली मी, दिवस रात्र नाही म्हटली, तेवढीच रात्र, तेवढीच रात्र. एका दिवसामध्ये 14 इंद्र मरतात. 14 इंद्र होतात, 14 इंद्र एका कल्पामध्ये, एका याच्यामध्ये कल्पामध्ये. तर हे एक दिवस झाला फक्त. असं करता 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 हे वराह कल्प आहे. 100 वर्षात एक कल्प असतो आणि हा वराह कल्प गेल्यानंतर त्याच्यामध्ये दुसरा कल्प लागतो, नाही का. तर अशा प्रकारे आता ब्रह्माजी 50व्या वर्षापर्यंत आहेत. त्यांचं वय वर्ष किती झालंय? 50. आणि 50 पुन्हा झालं का मग येतो प्रलय, त्याला म्हणतात महाप्रलय. आणि प्रलय आणणारे कोण आहे? प्रलय आणणारे कोण आहे? महाशंकर. म्हणूनच त्याला प्रलयंकारी म्हणतात, नाही का. विनाश जर घडून आणायचा असेल तर शंकरजी शिवाय दुसरा कोणीच नाही आला. कारण ब्रह्माजी हे पालन पोषण, आपला ब्रह्माजी उत्पत्ती करतो. आपली उत्पत्ती कोण करते? ब्रह्माजी. पालन पोषण कोण करतो? विष्णू. आणि प्रलयंकारी म्हटलं म्हणजे नाश कोण करतो? शंकर. त्याला लय म्हणतात. म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय, तिघांची स्थिती. उत्पत्ती म्हणजे जन्म देणे, स्थिती म्हणजे पालन पोषण करणे, लय म्हणजे विनाश करणे. म्हणून त्या तिघांना तीन कामं वाटून दिलेली आहेत, नाही का. मग ज्यावेळेस मग आता ब्रह्माजीचे 50व्या वर्षापर्यंत आहे पदार्पण झालेला आहे आणि 50 राहिलेला आहे. तर आता त्यावेळी जो कल्प होता, तर आपल्याला वराह कल्पामध्ये यायचा. तर वराह कल्पाच्या अगोदरचा जो कल्प आहे त्याच्यामध्ये सत्यवत राजा राज्य करीत होता. त्याच्या पत्नीचं नाव सौदामिनी होतं. त्याच्या पत्नीचं नाव सौ. हा राजा गेला पाणी नदीवर गेल्यानंतर पाणी पित होता. तर त्या पाणी वंजळीनं पिता पिता त्याच्या वंजळीमध्ये काय आली? मछली आली. आणि मछली आल्यानंतर ती मछली काय म्हणतो? मछली म्हणतो, हे राजन मला वाचव, हे राजन मला वाचव, हे राजन मला वाचव. कारण हा सत्यवत राजा, याला भाषा का कळत होती? तर यानं तपश्चर्या तशी केली होती आणि म्हणून त्याला ते मछलीची भाषा समजत होती. तर हे काय म्हणत आहे म्हणून ते आवाज येत आहे का मला वाचव, कारण बाकीच्या ज्या मछल्या आहेत नदीमध्ये त्या मला भक्ष्य बनवतात, त्याच्यामुळे मला वाचव. तर राजानं काय केलं, ती आंधुळीमध्ये घेतली आणि आंधुळीत घेतल्याबरोबर आंधुळीभर झाली ती. मग आता अरे राजा, माझा दम तुझ्या आंधुळीत घुटत आहे, मग मला वेगळं. मग त्यांच्याजवळ काय होतं? कमंडूल होता. त्या कमंडूल मध्ये टाकली, कमंडूल वर झाली ती एकदम. मग घरी आणलं त्याला. घरी आणल्यानंतर काय म्हणतात, हे कमंडूल मध्ये झाल्यानंतर हे राजन मला वाचव, हे राजन मला वाचव असं करता. आता कुठं टाकायचं म्हणून त्यानं कुठं टाकलं माहित आहे का? त्यानं एक मोठं टाक्यामध्ये टाकलं तिला. टाक्यामध्ये टाकल्यानंतर ते टाकावर झाली लगेच. मग ती पत्नीला म्हणते, तुम्हाला कसं कळून राहिलं? ती मला आवाज तिचा येते, मला समजते, कळते तिची भाषा. मग राजन मला असं आता याच्यामध्ये माझा दम घुटून मला मारण्यासाठी आणलं का तू इथं? माझा दम घुटत आहे ना याच्यामध्ये. मग आता असं कर, याच्यामध्ये आता माझं दम घुटत आहे, आता असं कर तू का मला उचलून जिथून मला आणलं त्याच ठिकाणी मला नेऊन टाक. अरे बाबा, तुला तिथं भीती आहे ना? आता मी भीतीच्या पली गेली, कारण मी आता मोठी झाली, आता मला भय राहिलं नाही. पण ते दोघच जण पाहिजे, तू आणि तुझी पत्नी. तिसऱ्याचा हात लागला नाही पाहिजे. बा दोघच जण मला नेऊन टाका तिथं त्या ठिकाणी. परंतु मग आता त्या मत्स्यानं म्हटलं, मला ते मछली नको म्हणू. ते मछली काय म्हणते, मला मछली नको म्हणू, मत्स्य म्हण. मत्स्य काय म्हण? मत्स्य म्हण. बरं मत्स्य. पण मला मग तुला काय मागायचं तर मागू. मला एकच मागायचं आहे म्हणते. सत्यव्रत म्हणतो, मला एक मागायचं आहे का माझी इच्छा आहे. त्याचं पत्नीवर खूप प्रेम होतं पत्नीवर. तर मला जे तुझी भाषा मला जे कळत आहे ती भाषा माझ्या पत्नीला कळली पाहिजे. बस एवढंच फक्त मला मागणं. ठीक आहे, तुझ्या पत्नीला सुद्धा माझी भाषा कळेल, नाही का. मग ती भाषा तिलाही कळू लागली. मग ती मछली काय बोलत होती तिथं. तर अशा प्रकारे काय झालं, मग त्या मछलीला त्या दोघांनी घेतलं आणि जिथून आणली होती त्या ठिकाणी टाकली, समुद्रामध्ये. जिथून आणली होती तर त्या समुद्राचा असा समुद्र समोर, त्याचा अगोदरचा तर नदीचा जो हे राहते का नाही, असताना राहते नदी, त्या ठिकाणची समजा ती गोष्ट, तो समुद्रामध्ये तो तिकडून पूर्ण समुद्राचा द्वार होता समजा. तिकडून येणाऱ्या सर्व इकडे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, ज्या ठिकाणी समुद्राला जाऊन गंगा मिळते नाही का, त्या ठिकाणी. तर ठीक आहे. तर मग आता झालं. तर ती टाकल्याबरोबर त्या समुद्रामध्ये
1,00,000 योजन मोठी झाली. 1 योजन किती कोसाचा होती माहित आहे का? आहे माहित कोणाला? नाही का? 1 योजन 4 कोसाचा होते, नाही का? 1 योजन 4 कोसाचा म्हणजे 12 किलोमीटरचा 1 योजन होते. 3 किलोमीटरचा 1 कोस, नाही का? 3 किलोमीटरचा 1 कोस, असं 12 किलोमीटरचा 1 योजन, असे 1,00,000 योजन मोठी झाली. आणि झाल्यानंतर काय झालं माहित आहे का? तर तिनं सांगितलं असा तो मत्स्य म्हणजे अवतार आहे, भगवान विष्णूचा पहिला अवतार आहे तो. असे 10 अवतारापैकी पहिला अवतार. मत्स्य, कश्य, वराह, नृसिंह, नाही का? वामन, परशुराम, वामन, नंतर नृसिंह, परशुराम, राम, कृष्ण आणि बुद्ध. 9 अवतार बुद्ध. आणि 10वा अवतार कलंकी. कोणता झालाय का? व्हायचाय. व्हायचाय. पुढे कलंकी होणार, पुढे कलंकी होणार असा शास्त्राचा निर्धार. मग फिटेल बहुसंध्या आई विश्वजनाचा, नाही का? पुढे कलंकी व्हायचा आहे. कलीचा हा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत अवतार होणार नाही. तर मग अशा प्रकारे काय झालं माहित आहे का? अशा प्रकारे ज्यावेळेस मत्स्य अवतार समजा हे झाला, तर मत्स्यानं म्हटलेलं आहे का आता तुम्ही, आणि भगवान त्या मत्स्यानं सांगितलंय ना, आता एक करा तुम्ही. प्रलय होऊन राहिला आणि ब्रह्माजीची अघोर रात्र येऊन राहिली. काय येऊन राहिली? अघोर रात्र म्हटलं म्हणजे प्रलयाची अघोर रात्र असते ती. प्रलय, महाप्रलय, पूर्ण सृष्टी जलमय होऊन जाईल, काहीच राहणार नाही. मग आता सृष्टी जर जलमय झाली पूर्ण, तर वाचेल कोण? तर त्या सत्यव्रताला सांगितलं तुला काही ते आता समजा ते काही सप्तर्षी आहे, जे काही समजा जे आहे, जे बीज आहे, हे आहे, ते जेवढे काही जीव जंतू आहेत, जेवढे ते एक नाव आहे त्या नावेवर प्रस्थापित कर. तेवढेचे तेवढे, जेवढं आहे तेवढं त्या नावेवर घे. सर्व प्रत्येक जो जीव आहे समजा तो, तर सर्व ज्यांचं समजा त्याच्यामध्ये आपणही असं आपण होतो म्हणूनच इथं आलो ना आपण, नाही का? आपण जर नसतो तर भागवतात आलो असतो का? जेवढे जीव होते तेवढी त्या नावेवर, नाव किती मोठी असेल ते, त्या नावेवर. आणि सांगितलं का आता इथून अघोर रात्र सुरू होणार आहे. आणि त्याच्यासाठी पण कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं समजा ठरलं, तर ते सौदामिनीला नाही म्हणे. त्यांनी सांगितलं काय अवतारानं सांगितलं मत्स्य अवतारानं सौदामिनीला नाही. मग सौदामिनीला जर नाही तर मीच येत नाही म्हणे. मग त्याच्यामध्ये पाच बसा म्हणे तुमचं, कारण माझं प्रेम माझ्या पत्नीवर खूप आहे, नाही का? तर माझ्या पत्नीशिवाय मी येऊ शकत नाही म्हणे. मग तिथं भगवंताला हार घ्यावं लागली. परंतु म्हणे कारण तो जिवंत म्हणे ना, जिवंत म्हणे, जिवंत कशी येणार आहे? तर तू म्हणे जिवंत जर समजा येत, पण नाही आता नाही. तुला जर तुझी पत्नी जर लागत असेल ना, जर तुझ्या प्रेमाला आम्ही समजा आड येत नाही तुझ्या प्रेमाच्या, परंतु हे काय काय ही निद्र तोपर्यंत जोपर्यंत ब्रह्माजीची अघोर रात्र होत नाही तोपर्यंत ही मूर्छित राहील, नाही का? तसा प्रत्येक जीव जो आहे तो हे होणारच नाही. आता प्रत्येक जीव, आता ब्रह्माजीची जी समजा सरस्वती आहे ती त्यांच्या आत्ममध्ये विराजमान झाली, नाही का? लक्ष्मी आहे समजा मनाची, ती त्यांच्यामध्ये विराजमान झाली, नाही का? आणि शंकरजीची पार्वती आहे ती त्यांच्यामध्ये विराजमान झाली. हे सर्व याच्यामध्ये सर्व आपल्या याच्यामध्ये हे झाल्यानंतर मग सांगितलं त्यांना का जशी समजा मनात हे जन्म जेव्हा अघोर रात्र सुरुवात होईल त्यावेळेस नाव बुडू द्यायची नाही. त्याच्यासाठी तो मत्स्य तयार झाला. त्या मत्स्यानं काय केलं अगोदर, त्या मत्स्यानं अगोदर हे केलं का हे वेद ज्यानं नेले होते ब्रह्माकडून चोरून, नाही का? तो हयग्रीव, त्या हयग्रीवनं हा पाताळामध्ये लपला होता. हा वेद नेऊन घेऊन गेला, कारण जे वेद आणले होते ते ब्रह्माजीकडून चोरून आणले होते. तर आता ते वेद मिळवायचे होते, म्हणून हा मत्स्य जो आहे ना, तर अघोर रात्र होण्याच्या अगोदर हा पाताळ मध्ये गेला आणि वासुकीने सोबत घेऊन गेला. वासुकी नाही का? वासुकीने सोबत घेऊन गेला आणि वासुकी जाऊन त्या हयग्रीवला गुंडाळला आणि त्याच्याजवळचे वेद हिसकून घेतले आणि त्याला सांगितलं निघाले. पण जाता जाता एक वरदान देऊन गेला त्याला, नाही का? त्याला वरदान असं देऊन गेला का तुझा याच्यामध्ये विनाश होणार नाही, तुझा नाश नाही होणार. याच्यामध्ये काही जीवांचा नाश होईल पण तुझा याच्यामध्ये नाश होणार नाही. तू शेप राहशील, सुरक्षित राहशील. हा कोण वरदान दिलं त्याला? मत्स्यानं दिला.
मशान आता राक्षसाला जर समजा म्हणा वरदान जर दिलं तर हा राक्षस मागतच असते, त्याच्या अंगातच लवकर येते नाही का. मग त्यांना देऊन दिलं वरदान, हे आले ते. मग जेव्हा हे सुरुवात झाली, परंतु ज्यावेळेला अघोर रात्र होण्याच्या अगोदर याचा जो समजा मनाचा हयग्रीवचा जो दैत्य आहे, गुरु आहे समजा मनाचा अधर्म. कारण हयग्रीवले निर्माण करणारा कोण आहे? अधर्म आहे. कोण आहे? अधर्म. हा पाताळ लोकांमध्ये गेला तेव्हा ज्यावेळी इंद्रादिक जे देव होते त्या देवांनी म्हटलेलं आहे, काय म्हटलंय का सर्वांना घ्या पण अधर्माला घेऊ नका. सर्वांना घ्या, त्याच्यामध्ये सत्यव्रताला म्हणतो पण अधर्माला घेऊ नका असं कोण म्हणते? इंद्र म्हणते. इंद्राला प्रतिउत्तर देते अधर्म. अरे इंद्रा, तू मला म्हणून राहिला का माझं काही काम नाही तिथं, याला घेऊ नका. परंतु अधर्मी मी आहो का अधर्मी तू आहे? अधर्मी मी आहो का अधर्मी तू आहे? अधर्मी माझ्यापेक्षा तर अधर्मी तू आहे. गौतम ऋषीची पत्नी अहिल्या नाही का, ती अजूनही शिळा पडून आहे. हिच्यासोबत तू काय चाळ केलं, काय केलं समजा मनाचा, ते तू अधर्मी आहेस का? तेवढं तुम्ही केलं नाही, त्याच्यापेक्षा तू करून टाकला, मग अधर्मी तू आहे. इंद्रानं खाली मान टाकली नाही का, इंद्रानं खाली मान टाकली. मग शेवटी यांनी हे केलं नाही तर तो पाताळात गेला. पाताळात गेल्यानंतर हे जे राक्षस होते त्यानं हयग्रीवले निर्माण केलं. त्याची माता कोण आहे? पिता कोण आहे? अधर्म. हयग्रीवले जो निर्माण करणारा आहे ते अधर्मानं निर्माण केलं. मग तो त्याला माता पिता त्याने समजत होता नाही का. आणि हा वर जो दिला कोण? मशानं वर जो दिला का तू सुरक्षित राहशील. मग त्या अधर्मानं सांगितलं अघोर रात्र चालू आहे. काय चालू आहे? अघोर रात्र चालू आहे. या अघोर रात्रामध्ये ज्याची कोणाची तू जर समजा मनाची उपासना करशील ना ते तुला लवकर प्राप्त होईल. मग कोणाची? दुर्गा मातेची तू उपासना करशील. कोणाची? दुर्गा माताची तू उपासना कर. त्याला सांगितले अघोर रात्र होईपर्यंत. यानं जो जप लावला कानी चालू हयग्रीवनं, जबरदस्त जप लावला चालू. दुर्गा दुर्गा माते नाही का, अशा प्रकारचा जप चालू केला. आणि अघोर रात्र होईपर्यंत याचा काळ. परंतु त्यावेळेस मग याच्यावर बसले सर्वजण, ते जीव घेतले सर्व. आणि मग आता नाव निघाली, पण नाव डोलायला लागली. तेवढ्यात सांगितलं होतं मत्स्यानं का जेव्हा डोलायला लागल त्यावेळेस मी मत्स्य येईल तिथं, माझं शिंग राहील मला, आणि तुझ्या नावेले मला बांधून घेशील. बांधासाठी उपाययोजना केलेली आहे का मला शिंग राहील आणि वासुकी जो आहे त्या वासुकीच्या माध्यमातून मला बांधून घेशील आणि ती नाव मी तारेल. अशा प्रकारचं देवा ठरलं. आणि महाप्रलयाला सुरुवात झाली. तो महाप्रलय जर तुम्ही पाहाल ना, तुम्ही काय पृथ्वीवर तर महाप्रलय तर काय अकराळ विक्राळ असे पूर्ण आवाज हे ते होत समजा असा महाप्रलय चालू झाला. चालू झाल्यानंतर ते नाव लागली डगमग आले. जो मत्स्य होता तो जवळ आल्यानंतर मग काही नाही, हे सर्व नावेवर पळत होते, हा राजा वगैरे सर्व. मग असं करता 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 काय झालं माहित आहे का, तिकडून वासुकी आला. वासुकीला आणि त्या मत्स्याच्या त्याला शिंग आहे मत्स्याला, त्या शिंगाला आणि त्या नावेला बांधून घेतलं फक्त. बांधल्यानंतर मग नाव स्थिर राहिली, हालत नव्हती. मग अशा प्रकारे अघोर रात्र म्हणजे किती वर्ष, एक म्हणजे आपली किती वर्ष गेले, हे त्याची फक्त एकच रात्र होती. पण आपली किती वर्ष गेले, 1000 चौकड्या. म्हणजे एक दिवस होतो ना ब्रह्माजीचा, एवढं उलटून गेले. एक रात्र म्हणजे 1000 चौकड्या गेल्या निघून. आणि त्यावेळेस मग ते मेरू पर्वतावर नाव गेली आणि तिथं स्थित झाली. आणि ती सौदामिनी जी होती ती तिथं जिवंत झाली. अशा प्रकारे आता तुम्ही म्हणसाल या कालगणनेचा काय फरक आहे, तुम्हाला एक सांगतो मी, तुमच्या लक्षात येईल लवकर. कालगणनेचा फरक कसा, आपल्याला वर्धेला जर पायदळ निघालो आपण किती वेळ लागल? 4 तास निश्चित लागत नाही का. परंतु त्या 4 तासामध्ये एक यान आहे समजा, यान किती किलोमीटर जाते? किती किलोमीटर जाते 4 तासामध्ये? त्याचा ताशी वेग किती असतो? काही 1000 किलोमीटर असतो त्याचा वेग. आणि आपण किती किलोमीटर चाललो? फक्त 40 किलोमीटर.
हा हा जो फरक आहे तो कालमानाचा फरक आहे इथं. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे मत्स्य होता मग तिथं त्या मेरू पर्वतावर आलं सर्व सुरक्षित आणि तिथून मग पूर्ण सृष्टी दुसरी निर्माण झाली. ती आहे वराह कल्पातली आता चालू असलेली ही सृष्टी. गोपाल कृष्ण भगवान की. याच्यानंतर मग भगीरथ राजा जो आहे समजा भगीरथ राजानं गंगा तुम्हाला सांगितलं होतं मी याच्या अगोदर गंगा कुठे स्थापित आहे आता त्याच्यामध्ये अजून उत्पन्न व्हायच्या अगोदर कमंडलू मध्ये. कोणाच्या ब्रह्माजीच्या कमंडलू मध्ये. कोणाच्या ब्रह्माजीच्या कमंडलू मध्ये. आता ती ब्रह्माजीच्या कमंडलू मधून काढायची आहे तर कोण काढण तर भगीरथ राजा काढून. पण त्याला कारण पाहिजे ना हो. त्याला कारण नाही पाहिजे का कोण्या कारणानं बा आम्ही काढून तुम्ही पृथ्वीवर निघून राहिले. तर झालं काय माहित आहे का सगर नावाचा राजा त्याला असमंजस म्हणून एक मुलगा होता. सगर राजाचा मुलगा असमंजस हा मोठा मुलगा आणि त्याचे 60,000 मुलं होते. किती 60,000 मुलं त्याच्यापैकी हा मोठा होता असमंजस. आता तुम्ही म्हणता महाराज 60 जणांचे नाव सांगा आम्हाला नाही का मी तुम्ही झोपता मी स्वप्नात सांगून देतो. एका जणाचं नाव पुरी आहे ना नाही का. मला सांगा आता आपल्या महाराष्ट्रामध्ये पोलीस किती आहे मग सर्वचे समजा नाव घेतील का फक्त त्याचा जो एक नाव जो आयुक्त असतो पोलीस त्याच नाव घेतात ना आहे का नाही. बाकी गेले बाया नाही का. आता एवढे मोठे लढाई करतात लढाई केल्यानंतर जिंकतात. कोणाच्या अधिपत्याखाली नाव कोणाचं होते नाव कोणा होते एकट्याचं नाव होते बाकी गेले धुवाले कपडे. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे त्याचा जो मुलगा होता असमंजस त्याचं नाव सगराचा मुलगा काय होतं मुलाचं नाव असमंजस. पण असमंजस जो होता का नाही त्यानं सांगितलं बापाला आणि राजसूय यज्ञ केलं. कोण सगर राजानं यज्ञ केलं. कोणता राजसूय यज्ञामध्ये घोडा सोडतात. त्या घोड्याच्या वर काय राहते छत्र राहते आणि त्याला सोडून देतात. आता सोडून दिल्यानंतर आता याच्यामध्ये काय झालं माहित आहे का हा जो त्याचा असमंजस जो होता हा खूप तपश्चर्या करून आला होता आणि त्याला असं वाटे का हा इंद्रपदाच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या करत आहे असं कोणाला वाटलं त्या इंद्राला वाटलं. इंद्राला तेच वाटते नेमकं पण असमंजस त्या पद्धतीचा नव्हता. मग त्यानं काय केलं माहित आहे का घोडा तर सोडला परंतु बापाला त्यानं समजवलं होतं कोण असमंजस नाही. पिताश्री तुम्ही जे करायला चालले पण हे विनाश कारण माझे जे भाऊ आहेत मला पक्के माहिती आहे कारण हे दृष्ट स्वभावाचे आहेत हे तामशी आहेत तामशी दृष्ट स्वभावाचे आहेत. म्हणून तुम्ही हे करू नका बाबा हे करू नका तुम्ही कारण याच्यापासून चांगलं नाही वाईट निघणार आहे. त्यांनी समजवलं पण बापानं सगर न काही त्याची ऐकली नाही. हा मग तपश्चर्यासाठी निघून गेला. मग नेमकं झालं काय आता येईल सांगितलं 60,000 मुलांना तुम्ही जा हा घोडा म्हणजे सर्व बाजूने जा तुम्ही सर्व दिशांना जा आणि घोडा सोडा. घोडा सोडल्यानंतर त्याचं रक्षण करण्यासाठी जा. कोण अडवते त्यांना युद्धामध्ये हरून आणि त्याचा शिर म्हणजे त्याचं शिरस्त्राण घेऊन यायचं इथं असं ठरलं. निघाल्यानंतर काय झालं माहित आहे का इंद्राने असं वाटलं आता याचं लक्ष केंद्रित करून घ्यायसाठी तो जो घोडा होता ना तो घोडा त्या आश्रमामध्ये गेले आपला त्याचा जो घोडा जिथं होता चालला होता त्या घोड्याने इंद्रानं पकडलं आणि तो कपिल मुनीच्या आश्रमात नेऊन बांधला. पहा इथं गंगा नदी आणायची आहे ना पहा गंगा नदी कशी आहे. हा इंद्रानं घोडा पकडला कारण इंद्र कारस्थानी आहे. इंद्रानं घोडा पकडला आणि कपिल मुनीच्या आश्रमात नेऊन बांधला. कपिल मुनी ध्यानस्थ होते. आता मग त्या 60,000 जे हे होते समजा मनाचे त्यांचे तर त्यांनी पाहिलं तर आपला घोडा कोण नेला बाबा घोडा कुठे गेला. मग सांगितलं जा घोडा शोधून आणा. मोठ्यानं सांगितलं त्याचा जो मग पाहत गेले शोधत गेले शोधता कुठे भेटला त्यांना
बांधून होता. कुठं? कपिल मुनीच्या कुटियामध्ये बांधून होता. आणि हे गेल्यानंतर गेल्यानंतर हा म्हणतो, हे मुनी, यांनी एकदम डोळे कर, तुम्ही कोण आहे? तुम्ही माझ्या परवानगी शिवाय इथं आलेच कसे? असा का? घोडा चोरून आणला तर आणला आणि मला पुन्हा धमकावून राहिले तुम्ही, नाही का? घोडा कोण चोरला? अरे तुम्ही चोरून आणला घोडा माझा, ह्या तुमच्या दारामध्ये बांधून आहे. त्याने चोरला होता का तो? त्यांना वाईट वाटलं, मी चोरला, माझ्यावर तुम्ही असा आड घेतला, म्हणून मी आताच्या आताच, त्यांनी काय केले, आताच्या आताच तुम्हाला जळून खाक करतो. त्यांनी आपलं पाणी घेतलं हातावर, संकल्प आणि टाकल्याबरोबर सर्वच पेटाले लागले. सर्वच जळून खाक झाले आणि सर्वच्या समाजात तिथे सापडून सर्व 60,000. मग आता आपली मुलं आले नाही. सगर राजाने वाटलं आपली मुलं आले नाही, कुठं गेले असन. तर तो जो असमंजस होता, तो हे करायला गेला होता, त्याच्याकडे गेले पुन्हा सगर महाराज, त्याचे वडील. आणि गेल्यानंतर त्यांना असं विचार विनिमय केलं. तर त्यांना ज्यावेळेस विचार विनिमय केलं तर ते शोधार्थ निघतात. मग माझे भाऊ कुठे गेले म्हणून. जाता कपिल मुनीचा आश्रम लागला. तिथं पाहिलं तर तिथं गेल्यानंतर पूर्ण ते बोवल्या दिसले, त्याचे ते काळं तिथं जळलेले ते. तर तिथं गेल्यानंतर पाहतो तर तिथं कपिल मुनी होतेच. आणि त्यांनी विचारलं, तुम्ही कोण? मी ज्यांना तुम्ही जाणलं त्याचा हे माझे भाऊ होते. अरे यांना तर जाणलं मी, तुम्ही त्याच्यासाठी आला का? तुलाही व्हायचं आहे का तसं? नाही म्हणे मला. त्यांनी पाय पकडलं कपिल मुनी. कपिल मुनी साधारण होते का? कपिल मुनी साधारण होते. कपिल मुनी 24 अवतारापैकी एक अवतार आहे, पहिला अवतार आहे कपिल मुनी, नाही का? देवहूती आणि कर्दमाचे पुत्र आहे ते. तर मग त्यांचे पाय पकडल्यानंतर त्यांना समजून सांगितलं का नाही बाबा, माझं म्हणजे त्यांचा दोष एकच होता का ते अधर्मी होते. त्यांच्यामध्ये कोण्याच प्रकारची दया माया नव्हती आणि हे अधर्मी असल्यामुळं, पण हे त्यांना माहित नव्हतं, म्हणून एकच दोष आहे. तर आता त्यांना माफ करा बा तुम्ही, कारण किती झालं तरी भाऊ आहेत ना, किती तरी झालं तरी भाऊ आहेत. तर बरं, आता याच्यावर तर मी श्राप तर दिला त्यांना, पण आता यांना असं करा, यांची जी आहेत बोवले पडलेले समजा मनाचे रक्षा पडलेली आहे, ही रक्षा तुम्ही वाहून घेऊन जावं. हे कुठे नाही एवढी मोठी रक्षा, हे अशक्य आहे ना. 60,000 भावांची रक्षा कुठे न्यायची बाबा आहे? गंगेमध्ये विसर्जित करा म्हणे. गंगा कुठं आहे? गंगा तर गंगा इथं नाही म्हणे. हे म्हणे तुम्हाला मी उशाप देतो अशा पद्धतीचा, गंगा येऊन गंगेमध्ये जर समजा म्हणाते हे जर, कारण ते भटकांती आहेत ना, शापामुळे ते शापित आहेत ते सर्व. आता तर त्यांचा जर उद्धार करून घ्यायचा असेल तर तुम्हाला गंगा इथं अवतरणित करावं लागेल. म्हणून येणाऱ्या पिढीमध्ये तुमच्या पिढीमध्ये एक भगीरथ नावाचा एक मुलगा येईल तुमच्या याच्यामध्ये पुढच्या पिढीमध्ये, आणि तो यांचा उद्धार करेल. म्हणून सगर, अंशुमन, दिलीप, नाही का? नाही, त्याला असमंजस आहे आणि अंशुमय आहे. त्याला 2 नाव आहेत. त्याला कोणी असमंजस म्हणते, कोणी अंशुमन म्हणते. दिलीप, अंशुमन, सगर, नाही का? आपला सगर, दिलीप असमंजस, आणि नंतर दिलीप आहे, नंतर आहे त्यांच्या समोर त्यांची पिढी आहे पुन्हा दिलीप नंतर भागीरथ आहे. म्हणजे कोण आहे? सगर आहे, असमंजस म्हणजे अंशुमन त्याला म्हटलेलं आहे, त्याच्यानंतर आहे दिलीप, आणि त्याच्यानंतर आहे भागीरथ. तर या तुमचा पौत्र सांगितलं त्यांनी सांगितलं का तुमचा जो पौत्र येईल नातू, तर त्याच्या हातानं गंगा अवतरली तो, पण त्याला तशी होणार नाही, तर त्याला घनघोर तपश्चर्या करावं लागत. पण ज्या वेळेस मग त्याचा जन्म झाला भगीरथचा जन्म झाल्यानंतर त्याला ही कहाणी सांगण्यात आली. तो तपश्चर्याला गेला, घनघोर तपश्चर्या केली, एका पायावर तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्यानंतर मग भगवंत प्रत्यक्ष अवतरित झाले आणि सांगितलं, आता मला माझे पूर्वज जे आहेत 60,000 जे आहेत समजा मनाचे मृत पावलेले शापित आहेत, ते फिरत आहेत इकडे तिकडे, त्याचा उद्धार करण्यासाठी गंगा अवतरित करा. मग ती जी मगाशी तुम्हाला मी पॉइंट सांगितला होता का, जे भगवंताच्या चरणामधून जो ब्लड म्हणजे रक्ताचा थेंब पडला होता, त्याची गंगा निर्माण झाली, ती भूतळामध्ये न गेली पाहिजे, पाताळामध्ये. म्हणून ब्रह्माजीनं कमंडलूमध्ये विस्थापित केली आणि तशीच राहिली तोपर्यंत
जोपर्यंत भगीरथ हा तपश्चर्या करत नाही आणि त्याला वर मिळत नाही तोपर्यंत गंगा या भूतलावर अवतरित होत नाही. मग त्यांना वरदान देण्यात आलं, ठीक आहे, तुझे जे पूर्वज जे शापित आहेत ना त्यांचं कल्याण करण्यासाठी, ते शुद्ध करण्यासाठी, त्यांना मुक्त करण्यासाठी गंगा पृथ्वीवर अवतरित होईल. ब्रह्माजीनं आपला संकल्प केला आणि ती गंगा जी आहे कमंडलू मधून जशी सोडल्याबरोबर तिचा वेग इतका होता, भयंकर वेग होता तिचा, त्या वेगामध्ये एवढी ती पाताळामध्ये गेली असती. म्हणून धारण कोण केली? शंकरजीनं. कोण केली धारण? शंकरजीनं धारण केली, नाही का. महादेव भोळा शंकर शिरावर जटाचा भार, जेटा सोडल्या त्यानं गंगा वाये जटातून. अशा प्रकारे गंगा माता अवतरित झाली आणि अवतरित झाल्यानंतर मग सर्व जे काही यात समजा नाही का वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पाप जातील भंगा, नाही का. अशा प्रकारे गंगेचं स्नान कोण कोण केलं इथल्या बसल्यापैकी? हो का? गोपाल कृष्ण भगवान की जय. हो का? आणि जे जे गंगेमध्ये ज्यांना जे जे गेले असं स्नान केलं असेल ते पवित्र झाले समजा म्हणा, नाही का. आणि ज्यांना ज्यांना पवित्र व्हायचं असेल त्यांनी आता हे गंगा आहे, हे ज्ञान गंगा आहे, नाही का. हा, तर याच्यामध्ये करा, होऊ शकते तुम्ही पवित्र सुद्धा त्याच्यामध्ये. अशा प्रकारे ज्यावेळेस मग भगीरथानं गंगा अवतीर्ण केली तर त्याच्यामध्ये तुम्ही भगीरथ एक जरी नाव घेतलं का, मग भगीरथ होता म्हणून तुम्ही नाम स्नान करायला गेले, नाही का. भगीरथ मुळे आपल्याला गंगेमध्ये स्नान करायला मिळून राहिलं. हे आपलं अवभाग्य आहे, नाही का. त्यांनी पृथ्वीवर आणली आणि आपल्याला स्नान करण्यासाठी म्हणा, आपण पवित्र होण्यासाठी इथं असं अशा प्रकारे. म्हणून भगवान विष्णू प्रभात भगवान की जय. आता इथं भगीरथाचं आपण इथं हे पाहिलेलं आहे, नाही का. मग याच्यानंतर श्रीराम प्रभूचे जे लीलाचं वर्णन आहे, नाही का. श्रीराम प्रभूचे लीलांचं वर्णन आहे, आपण थोडक्यामध्ये पाहू, कारण आपल्याजवळ वेळ कमी आहे, आपल्याजवळ रात्र कमी आहे, सोंग फार आहे, हो जास्त आहे. अशा प्रकारचं म्हणून आपण श्रीराम प्रभूचे तर तुम्हाला माहितीच आहे, त्याच्यामुळे जास्त सांगायची गरज नाही, नाही का. नाही का, सांगू नाही का. मी तेच म्हणता, एक मुलगा होता आणि हुशार मुलगा होता. तो एवढा मुलगा तो हुशार होता का तो असा भागवतामध्ये आला. त्याला असं कोणी म्हणते का, हो तुम्ही हुशार आहे ना, तुम्हाला सर्व येते, तुम्ही असं करत 2 शब्द बोला बा तुम्ही. तू उभा राहिला तर त्यानं प्रश्न केला, माता भगिनींनो, तुम्हाला मी जे काही सांगणार आहे ते तुम्हाला माहित आहे का? माहित नाही आहे. मग तुम्हाला सांगण्यात काही अर्थ नाही. तो बसला खाली, त्याला झालं. दुसरा दिवस आला, ते म्हणे का, हो तुम्ही एवढी आहे, तुम्ही सांगितलंच नाही म्हणे काही. दुसऱ्या दिवशी त्यांनी उभं केलं. दुसऱ्या दिवशी बरं ठीक आहे म्हणे. बरं माता भगिनींनो, तुम्हाला जे काही सांगायचं आहे मला ते तुम्हाला माहित आहे का? आता काल जे सांगितलं नाही म्हटलं तर हा बसून जाईल पुन्हा. तर सर्वांचा आवाज आला, हो माहित आहे आम्हाला. मग तुम्हाला माहित असल्यानंतर तुम्हाला सांगायची गरज पुन्हा बसून गेला खाली, नाही का. मग आता काय झालं, तिसरा दिवस भागवताचा होता आणि भागवताच्या त्या दिवसामध्ये काय राजे म्हणे, तुम्ही म्हणे इतके महान हुशार आहे म्हणे, सर्व जेवढे म्हणे डिग्री प्राप्त केल्या म्हणे, विचार बोलता येते म्हणे तुम्हाला, बोला ना म्हणे, तुमचं सांगा ना म्हणे. बरं राहिला उभा. माता भगिनींनो, तुम्हाला जे काही सांगायचं आहे मला ते तुम्हाला माहित आहे का? त्या लोकांनी विचार केला. पहिल्या दिवशी विचारलं होतं, नाही म्हटलं, हा खाली बसला. दुसऱ्या दिवशी विचारलं, आम्ही हो म्हटलं, हा खाली बसला. आता तिसऱ्या दिवशी जो प्रश्न विचारला, तुम्हाला माहित आहे का? अर्ध्यांनी हो म्हटलं, अर्ध्यांनी नाही म्हटलं. मग हो कोण म्हटलं? तुम्ही म्हटलं. नाही यांनी म्हटलं. मग तुम्हाला माहित आहे ना, मी काय सांगणार, तुम्ही यायला सांगून देता. गोपाल कृष्ण भगवान की जय.
असं आहे. तर म्हणून आता ही कथा जी आहे हे तुम्हाला माहीतच आहे. यायला माहित नाही, घर मालकाला सांगून देतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. तर असं आहे, ही कथा अशी आहे. श्रीराम प्रभू म्हटल्यानंतर श्रीराम प्रभूंनी काय काय लीला केल्या, श्रीराम प्रभूंनी काय काय लीला केल्या, अनंत लीला केल्या नाही का. अनंत रूपे अनंत वेशे दे केले मी त्याशी नाही का, असा तो लीलाधर आहे नाही का. त्याने अनंत लीला केल्या. त्या लीलांचं वर्णन करता करता ज्यावेळेस वनामध्ये आल्यानंतर वनात त्यांनी ताटकाचा पहिला वध केला नाही का. तिथून सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर येता 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 काही कसे राक्षस त्यांनी यमसदनी उद्धार केला त्यांचा. ते म्हणजे उद्धार करण्यासाठीच नव्हता. येता येता जी शिला होती समजा, जे गौतम ऋषीची जी पत्नी होती अहिल्या नाही का, तिचा पण उद्धार केला. त्याच्यानंतर मातंग ऋषीच्या इथं जी शबरी नावाची ही भिल्ल होती. आता हे शबरी कोण आहे तर मी तुम्हाला सांगत नाही, कारण का मला सांगायला गेलं का भरपूर त्याचा एक अलग अध्याय आहे नाही का. त्या शबरीला सांगायला गेलं तर मग अलग त्याला जाते होतं. फक्त एवढंच सांगतो मी तुम्हाला, ती शबरी अशी होती, घरातून निघून अशी आली. ती भिल्ल पुत्री होती. तिचं लग्न ठरलं होतं आणि तिला लग्न करायचं नव्हतं. म्हणजे कसं का तिच्या याच्यामध्ये त्यावेळी ती प्रथा होती का लग्न ज्यावेळेस ठरत होतं त्यावेळेस काही समजा गुलाम आणायचे पकडून आणि ते लग्नामध्ये दहेज म्हणून द्यायचे. आता याचे हिच्या बापानं काही गुलाम आणले पकडून आणि बांधून ठेवले आणि तिनं पाहिले का हे आपल्या आंदणामध्ये देणार आहे नाही का, दहेज मध्ये देणार आहे. तिला वाईट वाटलं, आपल्यासाठी यायचा प्राण, अरे रे रे आणि मी लग्नच करणार नाही. मैत्रिणीने सांगितलं तू जर लग्न नाही केलं तर तुझा बाप ठेवील का तुला नाही का. तुझा बाप किती बदमाश आहे माहिती आहे तुला. मग आता काय करायचं. मग तिला सांगितलं का, त्या मैत्रिणीला सांगितलं का यांना रात्रीचं तुम्ही मोकळं करा रात्रीचं. आणि रात्रीचं मोकळं केल्यानंतर काय करायचं समजतो. मग ते त्यांनी सर्वांनी काय केलं माहिती आहे, यांना मोकळं केलं, हे पळून गेले. आणि त्या शबरीनं काय केलं माहिती आहे, विवाह जोडलेला होता सर्व, आता विवाह आहे, हिनं आपलं पलायन काढलं. ही पलायन काढल्यानंतर थेट गेली वनामध्ये. एवढं सुंदर रूप होतं तिचं. शबरीचं रूप काही मामूली सुंदर होतं का. शबरीचं रूप एवढं सुंदर होतं का त्या शबरीचं रूप पाहता ध्यान लागे माणसाचं. एवढी सुंदर शबरी होती नाही का. निघून गेली वनामध्ये, त्याग केला तिनं नाही का. तर त्याग केल्यानंतर वनामध्ये कुठे दिसणार आहे तिने. जाता जाता एकदम ते मातंग ऋषीच्या आश्रमात नाही गेली, एकदम नाही गेली. इकडे जाय कुठं तपश्चर्या कर अशी अशी लपत 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 जेव्हा तिचं वय म्हातारपण आलं, म्हातारपण आल्यानंतर मग ती राहत होती मातंग ऋषीच्या आश्रमाच्या शेजारी. तिनं बांधत होतं आश्रम. तर ती काय करायची माहित कोणालाच नव्हतं. तर ती काय करायची, मातंग ऋषीच्या इथं जे काही समजा मनाचे त्यांचे शिष्य होते हे रात्रीची 4 वाजता 4:30 वाजता 3:30 4:30च्या दरम्यान तिसऱ्या प्रहर मध्ये जागत होती. चौथ्या प्रहर मध्ये नाही का. चौथा प्रहर जो असतो नाही का, त्या प्रहर मध्ये दिवसाचे रात्रीचे 4 प्रहर आहेत, ते चौथ्या प्रहर मध्ये उठायची. चौथा प्रहर हा 3 वाजतापासून सुरुवात होतो सकाळचे 3 ते 6 पर्यंत 3 तासाचा एक प्रहर असतो. तर ती त्या प्रहरामध्ये येऊन साफ सुथरी पूर्ण सळा सारवून पूर्ण हे करून झापूस करून सळा सारवून टाकून चालली जात. काही दिवस झाले कोणाला कोण नाही. आणि ते मग म्हणू लागले त्याचे शिष्य, कोणतरी येते बाबा आणि निघून जाते सळा साफ असं. मग आता काय करा, पाहायला जाते दिसत नाही. त्याला काही शंका वाढल्या त्याच्या, काहीतरी असं बा बाहेरचं वगैरे समजा भूत वगैरे. तर ते असं करता करता मातंग ऋषी काय म्हणे, एक दिवस पहारा ठेवा. एक दिवस त्यांनी पहारा ठेवला. पहारा ठेवल्यानंतर ही 4 वाजता आल्यानंतर झाडून राहिली नाही का. झाडता येईना आले सर्वजण आणि तिला थांबवलं, पकडली समजा म्हणा. चोर चोर म्हणून पकडलं. पण ती चोरच कसली, वय खूप झालं होतं तिचं, वय भरपूर झालं. मग आता काय करायचं, ते पायापोटी पडायला लागले का मला मी चोर नाही आहे आणि मी जे आहे ते आहे समजा चोर. मग त्यांनी मग त्या मातंग ऋषीला सांगितलं का तुम्हाला माते म्हणून म्हटलं, माते तुम्हाला कुठं जायची गरज नाही, आजपासून तुम्ही इथंच राहा. तुम्हाला सेवा करायची आहे ना, या माझ्या ह्याच्यामध्ये राहा. माझे जे हे आहेत समजा म्हणा ते शिष्य, त्या शिष्यांबरोबर तुम्ही पण राहा. तर त्यांना राहायला जागा दिली. राहिल्यानंतर त्याच दिवसाला काय झालं, त्याच दिवसाला भगवंताचं
एक पुष्पक विमान आलं आणि त्याच्यामध्ये मातंग ऋषी निर्धामाला निघून गेले. मग ही इथं राहिल्यानंतर दररोज मग आपल्या भगवंताची आराधना करायची नाही का, भगवंताची आराधना करायची का राम श्रीराम प्रभूची वाट पाहायची. आणि वाट बघता बघता वर्षामागून वर्ष गेले, वाट बघता बघता वर्षामागून वर्ष गेले. आणि एकच तिचा फक्त तिनं देह याच्यासाठी फक्त तिचा काय होता का ती फक्त रामाच्या भेटीची फक्त बस वाट पाहत होती, बाकी काही नाही. मग जायची, फुलं आणायची, फुलं त्या आश्रमात टाकायची नाही का. टाकल्यानंतर पूर्ण माझे राम येतील, माझे राम येतील ना, याच रस्त्याने येतील, अशा प्रकारचे ती मनामध्ये हे करायची. आणि म्हणून ती फुलं टाकायची, पूर्ण अशी फुलं रस्ता तयार करायचे नाही का. असं करता 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 मग माझे जर राम प्रभू आले तर त्यांच्यासाठी काहीतरी लागेल ना नाही का. म्हणून यांच्यासाठी समजा काही माझ्या घरी जर आले तर काहीतरी द्यावं लागते ना खायला. माझ्याजवळ काय तर मग ती जंगलात जायची आणि बोरं पाहायची. बोरं पाहायचे तर बोरं कसे पाहायचे असे तोडून समजा आंबट असेल तर समजा ठेवायचे त्याच्यामध्ये. ठेवल्यानंतर मग तिचे पूर्ण तोडलं समजा एक जरी खाल्लं तरी समजा म्हणायचं लक्षात येते का हे चांगले आहे. आणल्यानंतर मग का ठेवून द्यायची. असं करता 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 वर्षामागून वर्ष खूप वृद्ध झाली होती. तिच्या त्यांना होतही नव्हतं काही. पहा भगवंताला जर समजा म्हणायचं दर्शन द्यायचं असेल भगवंत त्याच रस्त्याने येतात का जो त्याच्या भगवंताची वाट बघत असतो नाही का. ते भगवंत ते आता वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला, भगवंताला त्या मार्गाने जावं लागतं. कारण वाल्या कोळी हा किती त्याने हत्या केली, 7 राजनं भरली होती म्हणतात. ते 7 राजनं असे त्यानं भरली होती. आता राजन केवढा होता ते आपण पाहिलं, पण राजनं भरली होती. पण याचा अर्थ असा का त्यानं पापाचा कळस केला होता नाही का. एवढं त्याचं पाप होतं. तर मग ज्या वेळेस नाही का मग रामाचा हा मंत्र गुरुच्या मुखातून दिल्यानंतर हा वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. मग नाही का मग त्याची कीर्ती किती वाढली माहिती आहे का. कीर्ती किती झाली. कोळ्याची कीर्ती वाढली गहन. कोळ्याची कीर्ती वाढली गहन. केले रामायण आधी. राम जन्माच्या अगोदर रामायण लिहिलं त्यांनी. तर राम प्रभूला त्यांच्या मार्गाने जावं लागलं नाही का. ज्याची जशी इच्छा असते ना, जशी ज्याची वासना तशी पूर्वी नारायणानं त्याची बरोबर इच्छा पुरवली आणि त्या मार्गानं जावं लागलं त्यांना. जे करायचं आहे त्या पद्धतीनंच ते केलं, त्याच्या मार्गानं. तसंच शबरी ही भगवंताची वाट बघत होती. आणि वाट बघता बघता असं म्हणत होती का भगवंता तू मला भेट कधी देशील रे नाही का. आणि ते असं करता 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 काय झालं, एक दिवस कोणतरी सांगितलं भगवंताला प्रभूला का शबरी तुमची वाट बघत आहे. ज्या वेळेस भगवंताला कळलं ना का बा शबरी आपली वाट बघत आहे, भगवंतापासून काय अलग आहे, भगवंतापासून काही हे नाही आहे. तर भगवंताला कळलं का शबरी इथं त्याच मार्गाने गेल्यानंतर शबरीच्या कुटियामध्ये गेले तर शबरीने टाकून होतं ते फुलांचा सडा होता. आणि त्याच्यावर त्यांचे पादत राहणं समजा ते पायाला चलत चलत गेले. आणि गेल्यानंतर शबरीच्या कुटियामध्ये गेले. शबरीची कुटिया पावन झाली. आज मेरे प्रभू का आगमन होगा, आवन होगा नाही का, पावन होगा नाही का. तर अशा प्रकारे त्यांचा जो कुटिया आहे पावन झालेली आहे. आणि फक्त शबरी भक्तीसाठी जिवंत होती का भगवंताच्या दर्शनाची अभिलाषा तिला होती. आणि भगवंताचं दर्शन घेतलं. आणि त्या शबरीची आणि त्याच्या अगोदर दर्शन घेतल्यानंतर मग आता काहीतरी द्यावं लागते म्हणून टोपलीमध्ये काय आणले होते, बोर आणले होते फळं. आता भगवंताला द्यावं लागतात म्हणून त्यांनी काय केलं, आता याच्यातले गोड कोणते आंबट कोणते ते तपासण्यासाठी तिनं एक घ्यायची, चाखून पाहायची. गोड असलं तर प्रभूला द्यायची, नाहीतर फेकून द्यायची. अशा प्रकारे मग करता 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 त्यांनी शबरीची मुष्टी बोळ खाल्ले हो. आणि ते लक्ष्मणाला द्यायला गेले ना, लक्ष्मणानं म्हटलं माझा भाऊ आहे हा काय नाही का मुष्टी बोरं खाते, त्यांच्याकडे देत होते असे तर ते असे कोण फेकून देत होते. कारण त्यांनी जे बोरं जर खाल्ले असते ना, का नाही खाल्ले माहिती आहे का तुम्हाला, का नाही खाल्ले. इंद्रजित नसता मेला. केले उपोषण 14 वर्षावरी नाही का.
जाणता आपण प्रत्यक्ष आहे, नाही का? हा नाही का? 14 वर्षावरी केले उपोषण जाणता आपण प्रत्यक्ष आहे, नाही का? राम अवतारी झालो लक्ष्मण. शेविले अरण्य तुम्हा सवे तुमच्या सवे अरण्य मी भोगलो मी जे काय ते. मी जर त्यांनी जर बोर खाल्लं असतं ना उपास सुटला असता. 14 वर्षापर्यंत अन्न नाही घेतलं म्हणून इंद्रजित मेला. आणि ते इंद्रजित कोणाच्या बापानं नसता मेला. इंद्रजित कमी समजता का तुम्ही? इंद्रजित कोण नाव काऊन म्हटलं त्याचं इंद्रजित नाव इंद्राला जिंकलं त्यानं. त्याचं नाव मेघनाथ होतं. त्याचं नाव काय होतं? मेघनाथ होतं. इंद्रजित त्याचं नाव याच्यासाठी पडलं का त्याने इंद्रावर विजय मिळवला होता म्हणून इंद्रजित झाला तो, नाही का? तर अशा प्रकारे मग ते बोर लक्ष्मण मागं फेकून देत होता आणि भगवंतांना खाल्ले, आवडीनं खाल्ले. एवढे चाकू आवडीनं खाल्ले का काय सांगा. आणि मग पूर्ण बोराचं हे झाल्यानंतर काय झालं? भगवंतांनी तिला मांडीवर समजा डोकं ठेवून तिचं जे आहे तो देह तिची जी ज्योत आहे ती ज्योत भगवंताच्या कुठे गेली? आत्म्यामध्ये गेली. आणि तिथं शबरीचा काय झालं माहित आहे का? उद्धार झाला. गोपाल कृष्ण भगवान असं. आणि त्याच्यामध्ये आता तसं जर पाहिलं तर जमदग्नी परशुराम हे जे आहेत समजा म्हणाचे तर एक ब्रह्मा भृगु रुचिक, नाही का? आता याची मी तुम्हाला सांगून देतो. हे परशुराम सुद्धा त्याच्यामध्ये येतात. त्याची भेट झाली. आता ब्रह्मदेवाचा पुत्र भृगूचा पुत्र कोण? चव्हाणचा पुत्र रुचिकचा पुत्र जमदग्नीचा पुत्र परशुराम. इथपर्यंत याची हे आलेली आहे, नाही का? हे जे आहे इथपर्यंत आले. आता एका इकडे हे जे आहे समजा म्हणाचे रुचिक पासून जे आलेली आहे जमदग्नी आणि परशुराम हे सत्यवती चे मुलं आहे याच्यापासून हे झालेले आहे. आणि एका इकडे विश्वामित्राचा वेल चालला विश्वामित्राचा. कारण सत्यवतीच्या आईपासून विश्वामित्र झाले आणि सत्यवती पासून इकडे परशुराम झाले. आणि त्यांनी वर दिला होता. परशुराम झाले म्हटलं म्हणजे जमदग्नी पासून परशुराम झाले, नाही का? तिकडे परशुराम आपला तिकडे विश्वामित्रानं नंदिनी त्यांनी एक दिला होता. त्यांनी फळ ते आता मी तुम्हाला पूर्ण सांगत बसत नाही कारण आपल्याकडे वेळ नाही. भगवान कृष्णाचा जन्म करायचा आपल्याला. त्यांनी एक फळ दिलं होतं ते त्यांनी बदलून घेतल्यामुळं त्यांनी सांगितलं का तुम्हाला राजयोगी मुलगा पाहिजे होता तर तो राजयोगी नाही, तो वनात जाणारा भेटल. मग त्यांनी म्हटलं हे कसं झालं बा? तुम्ही फळ बदलल्यामुळं. आणि एकाकडे सांगितलं का तुम्हाला तपस्वी मुलगा मिळल. तर मग त्यांचा तो हे होता ते बदलल्यामुळं त्यांना सांगितलं. मग त्यांनी उच्चार दिला काही दिवसापर्यंत तुमचा काय होईल माहित आहे का? काही राजयोग होईल त्याला. नंतर जाईल तो तपस्या करायला. तर तो विश्वामित्र या सत्यवतीच्या आईपासून आपल्या जावयाला वरदान मागितलं होतं वरून देवाकडून. तर ते वरदान फळ दिलं होतं. तर हिनं फळ बदलवलं होतं. हे मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं. याच्यानंतर आपल्याला आहे माहित आहे का? नाही का? मग ते एक नंदिनी गाय आहे. तर ते विश्वामित्रानं समजा म्हणा ते मग माझ्याच्यानं एवढे मोठे हे मेल्या गेले पाहिजे का गायीसाठी म्हणून तिथून त्यांनी काय केला? त्याचा राजाचा त्याग करून टाकला. वनामध्ये गेले आणि 60,000 वर्ष तपश्चर्या केली तेव्हा विश्वामित्र झाले. इकडे जमदग्नी जे कामधेनू होती इकडे कामधेनू सहस्र अर्जुनानं मागितली होती पण सहस्र अर्जुनाला दिली नाही. त्याच्यामुळं काय झालं माहित आहे का? जमदग्नीचा वध करण्यात आला आणि परशुरामानं तो बदला घेतला. हे इथपर्यंत कथा आलेली आहे. हे राम अवतारातलीच समजा मला त्यांचा झालेला आहे. अशा प्रकारे गोपाल कृष्ण भगवान की जय. आता झालं काय? आता आपण येता आपण 10व्या स्कंदापर्यंत प्रथम अध्यायापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. आजचा 4था दिवस आहे आणि 10वा स्कंद एवढा मोठा आहे का 3 दिवस त्याच्यातच मोठा 10वा आणि 11वा नाही का आणि 12वा अशा प्रकारचे त्या स्कंदामध्ये हे आहे. तर आता आपण वाजली किती? 6 वाजले आहे ना. तर आपण लवकर आता आटपून टाकू. आता आपल्याला जन्म घ्यायचा आहे नाही का? अशा प्रकारे काय झालं माहित आहे का? कोणतीही गोष्ट जर होण्याची असेल समजा किंवा कोणतं पृथ्वीवर जर पाप जर होत असेल समजा तर त्यावेळेस यदा यदा ही धर्मश्च ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य
तदात्मनं सृजाम्यहं. नाही, परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृत. नाही का, नाही का, धर्म संस्थापनाय अर्थ आहे. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युग युगे. म्हणजे ज्या ज्या वेळेस ग्लानी निर्माण होते त्या त्या वेळेस भगवंताला इथं जन्म घ्यावे लागते. म्हणून पापी जे अभक्त, नाही का, जे पापी आहे समजा म्हणा, ते पापी जे अभक्त दैत्य ते मातले आणि धरणीवर झाले वजे त्यांचे. नाही का, या धरणीवर असं वध झालं त्यांचं, दैत्य मातल्या गेले आहे. नाही का, मातल्या गेले म्हटलं म्हणजे काही म्हणजे ऋषीमुनीला ते त्रास देत होते. नाही का, दिदला असे त्रास ऋषीमुनी सर्व न पूजिती देवा कोणी एक. देवाचं पूजन होत नव्हतं, ऋषीमुनीचं काय हत्या करण्यात येत होती. अशा वेळेस काय झालं, काय ही दुही मारल्यानंतर भगवंताला अवतार घ्यावा लागते अशा पद्धतीने. नाही का, मग वस्त्ररूपी गाय ब्रह्म्यापाशी जाय. वस्त्ररूप जे काय आहे, वस्त्र म्हणजे वस्त्ररूपी गाय, जे आहे वस्त्ररूपी गाय ब्रह्म्यापाशी जाय. नेत्री पाय तोय. आणि नेत्रानं ते पाहत आहे का, सांगत आहे का आपली कहाणी का, या पृथ्वीवर जे ते मात्र आहे एवढे मोठे राक्षस लोक हे त्राही मारल्या गेलेले आहे. आणि मग काय झालं, आकाशाची वाणी सांगे सकळांशी तळ मन मानशी करू नका. नाही का, देवकीच्या उदरी येईल भगवान रक्षेल ब्राह्मण गायी भक्त. गायी आणि भक्तांचं रक्षण करण्यासाठी देवकीच्या उदरी प्रत्यक्ष भगवंत येणार आहेत अशी आकाशाची वाणी झाली. काय झाली, आकाशाची वाणी सांगे सकळांची. नाही का, मग आता आकाशाची वाणी तर झाली, मग आता आपल्याला अवतार घ्यायला लागते असं कोण म्हणतात, असं म्हणतात. आता म्हटलं शेषाप्रती बोले लक्ष्मीचा वर, शेषाप्रती बोले लक्ष्मीचा वर, चला अवतार घेऊ आता. नाही का, नाही का, चला अवतार घेऊ आता. पृथ्वीवरी दत्ते मातले ते फार गाराने सुरवर सांगू आले. गाराने सांगू आले आपल्याला, सुरवर मातलेले आहेत, तर आता आपल्याला तिथे अवतार घ्यावा लागते. पण आता शेष काय म्हणतात, शेष म्हणून म्हणाले भगवंताला. आता शेषाने सांगितलं का मी बाबा आता अवतार घेणार नाही, कारण मी राम अवतारी खूप कष्ट भोगलेले आहे. नाही का, शेषाप्रती बोले लक्ष्मीचा वर, चला अवतार घेऊ आता. शेष म्हणे मज श्रम झाले फार, या लागी अवतार मी नच घेई. मी आता अवतार घेत नाही. राम अवतारी झालो लक्ष्मण, शेविले अरण्य तुम्हा सवे. नाही का, 14 वर्षावरी केले उपोषण, जाणता आपण प्रत्यक्ष. 14 वर्षापर्यंत उपोषण केलं मी तुम्ही जाणताय. म्हणून नामा म्हणे व्हायचे वदे धरणीधर, हासुनी श्रीधर. काय बोले, धरणीधर म्हणजे धरणी ज्याच्या फण्यावर आहे तो, त्याचं नाव काय, शेष. नाही का, नामा म्हणे ऐशे वदे धरणीधर, आणि हसुनी श्रीधर. श्रीधर म्हणजे भगवान कृष्ण. नाही का, विष्णू समजा, भगवान विष्णू म्हणजे हासुनी श्रीधर. काय बोले, नाही का, पूर्वी तू अनुज झालासे कनिष्ठ, सोसेले कष्ट मजसवे. पूर्वी तू अनुज झालाचे कनिष्ठ, सोसेले कष्ट मजसवे. आता तू वडील होई बा सर्वज्ञ, पाळीन मेरी आज्ञा तुझी बारे. आता तू वडील होय माझ्यापेक्षा, तुझी आज्ञा मी पाळत. म्हणून या अवतारामध्ये बलराम झाले, हा लक्ष्मणाचा अवतार आहे, आणि विष्णूचा अवतार श्रीकृष्ण झाले. नाही का, मग आता अवतार तर घ्यायचा आपल्याला, कुठे घ्यायचा, मग आपल्याला देवकी जे पृथ्वी आणि सुतपा होती त्याच्या कुठे आपल्याला जन्म घ्यायचा आहे. हे कोण आहे बा, हे काय यायचं ना, हे आता देवकी आणि वसुदेव होती. मग आता त्यांनी सांगितलं का, देवकी कवन वसुदेव कवन, सांगा मद खुन नागबाळा. नागबाळा म्हणजे नागाचा जो पुत्र आहे शेष नाग, तो विचारते यांना. काय म्हणते, सांगा मध्ये खून. ते तेव्हाची खून सांगतात. मग ते ज्यांच्या पोटी समजा सुतपा आणि पृथ्वी, कश्यप आणि अदिती जन्म, त्यांच्या अदितीपासून जे जन्माले आले त्याच्यानंतर मग हा तिसरा जन्म आहे नाही का. आणि अशा प्रकारे मग ठीक आहे ना. मग असं करता करता समजा मग आता इथं जे आहे सुतपा आणि पृथ्वी समजा म्हणा, यांचा अवतार आला आता इथं देवकी आणि वसुदेव. मग वसुदेव देत आता इथं काय वसुदेवा देत देवकी बहीण. कोणाची बहीण होती,
कंसाची वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये इग्न आले आहे का आकाशाची वाणी आकाशाची वाणी सांगत असे कंसा मानी हा भरोसा बोलवण्याचा आठवाईचा पुत्र वधील तुझशी ऐकूनी मानसिक क्रोधावला असं कोण क्रोधावलं कंस नाही का आकाशाची वाणी सांगत असे कंसा मानी हा भरोसा बोलण्याचा आठवाईचा पुत्र वधील तुझशी ऐकूनी मानसिक क्रोधावला घेऊन या खड्ग मारा वया धावला आणि हात तो धरिला वसुदेव हात तो धरिला वसुदेवानं हात धरिला देईन मी पुत्र सत्य माझे माना ठेवी बंदी खाना दुता सांगे आणि मी सत्य सांगतो मी सत्यव्रत आहो वसुदेव आहो मी देईन मी पुत्र सत्य माझे माना ठेवी बंदी खाना दुता सांगे दुताला सांगितलं कंसानं ठेवा बंदी खाण्यामध्ये यांना मग होताशे प्रसूत आणून देत सहाही मानत दुराचारी प्रसूत होता होता एक जन्माला आला त्यांनी आल्यानंतर काय केलं माहित आहे का आला का मुलगा मारण्याचे प्रयत्न केले पण झालं का पुण्य त्याच्या अगोदर काय झालं पुण्य सारा वया भेटी देव ऋषी वधी बालकाशी सोडू नको त्याच्या अगोदर 6 माराच्या अगोदर पहिले मुलगा त्याने विचार केला आपल्याला आपली बहीण होती होती आणि इथं पुत्र आपण काय मारायचे 8 पासून घात आहे ना आपल्याला मग 8 कायले मारायचे इथे पहिले कायले मारायचे 7 8वाच मारू आपण पण तू पुण्याचा नाश झाला पाहिजे म्हणून नारद मुनी आले नाही का पुण्य सारा वया म्हणजे पुण्याचं खतम करण्यासाठी पुण्य सारा वया भेटे देव ऋषी वधी बालकाशी सोडू नको त्याला सांगितलं 8वा इकून मोडला तरी 8वा येतो पहिल्यापासून मोडला तरी हा 8वा पहिला येऊ शकतो दुसऱ्यापासून जर सुरुवात केली तर हा 8वा येऊ शकतो म्हणून वधी बालकाशी सोडू नको नाही का मग होतासे प्रसूत आणून या देत साई मारत दुराचारी 6 जण मारून टाकले मग 7वाईचा गर्व योग माया नेत नाही का आश्चर्य मानत मना माझी नाही का देव रोहिणीच्या गर्भी नेऊन घातला न कळे कोणाला देवाविन रोहिणीच्या गर्भामध्ये संकर्षण केला कोणाचा गर्भ शेषाचा नाही का रोहिणीच्या गर्भी नेऊन घातला न कळे कोणाला देवाविन नाही का मग देवा आता काही ना मग तिकडे वाढून राहिला तो नाही का तिकडे हा तो वाढून राहिला इकडे हा वाढून राहिला नाही का अशा प्रकारे दोघांचंही तिथं सांग नाही का दोघंही तिकडे आपल्या आपल्या पद्धतीनं वाढत आहेत नाही का मग आता काय मग इकडे हालत आहे देवकीचे तेज नाही का देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य नाही का कंसाचे हृदय जळत असे देवकीचं तेज कसं दिसे तपेचा सूर्यासारखं नाही का आणि पण कंस इकडे भयभीत झाला होता तळपच नाही का अशा प्रकारे मग विमानांची दाटी अंतरिक्षी देवा करीत हाती सर्व गर्भस्तुती गर्भाची स्तुती चालू आहे कोणाच्या 8वाईचा गर्भ 8व्या गर्भाची स्तुती देव अधिकांनी सुद्धा केलेली आहे नाही का 8वा गर्भ ज्यावेळेस स्थित झाला ना भगवंताचा सर्व स्तुती भगवंतांनी स्तुती करण्यात चालू आहे नाही का मयूरादी पक्षी नृत्य करीत हाती नद्या वाहतात दोन्ही धडे मयूरादीचे पक्षी आहेत नाही का ती किलबिल किलबिल आपल्या वाणीतून समजा बोलत आहेत नदी दोन्ही थड्या अशा वाहत आहेत नाही का अशा प्रकारचं तिथं वर्णन दाखवलेला दशरथे मारिला तोची होता मास वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष आणि वर्षा दशरथानं तो कोणाला मारलं होतं श्रावणाला मारलं तोची होता मास दशरथे मारिला तोची होता मास नाही का वर्षा ऋतू असे कृष्ण पक्षामध्ये नाही का पक्ष किती आहे 2 आहे एक कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष अशा याच्यामध्ये मग वसुनाम स्थिती बुधवार दिवस रोहिणी नक्षत्र 2 प्रहर म्हणजे 2 प्रहर नाही 2 प्रहर म्हणजे रात्रीचे 12 वाजता कारण प्रहर सुरू रात्रीला कधीपासून होते 6 पासून होते कधीपासून होते 6 प्रहर 6 पासून होते पहिला प्रहर 6 ते आपला 6 ते 9 दुसरा प्रहर 9 ते 12 तिसरा प्रहर 12 ते 3 और चौथा प्रहर 3 ते 6 म्हणजे पहिले प्रहर में सब कुछ जागे सर्व पहिल्या प्रहरामध्ये सर्व जण जागी असतो आपण दुसरे प्रहर में योगी
आपला भोगी. तिसरे प्रहर में चोर जागे. चोर हा तिसऱ्याच प्रहरात येतो. हा चोर दुसऱ्या प्रहरात नाही येत. 12 वाजता कोणता चोर येत नाही. तो येत असं तर तिसऱ्या प्रहरामध्ये. हे म्हणून संतांनी म्हटलेलं आहे, पहिले प्रहर में सब कुछ जागे, दूसरे प्रहर में भोगी, तीसरे प्रहर में चोर जागे, चौथे प्रहर में योगी. चौथा प्रहर कोणाचा आहे? योग्यांचा आहे. आणि म्हणून रोहिणी नक्षत्र दुसरा प्रहर होता. दुसरा प्रहर म्हणजे ठण रात्री 12ला 12 वाजता भगवंताचा नाही का नऊ ग्रह अनुकूल, परंतु नक्षत्र मूळ होतं. मूळ नक्षत्रामध्ये जन्म झाला भगवान कृष्णाचा. मूळ नक्षत्रामध्ये जन्म झाला. हे आमची कार्टी सुद्धा एक मूळ नक्षत्रात जन्म झाली. आमची गोपीबाई. गोपीबाई गोपाल कृष्ण भगवान की. अयोनी संभव नवे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. भगवंताचा जन्म झालेला आहे. भगवंताचा नामयाचा धनी प्रगटला. अयोनी संभव नवे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. अयोनी संभव, हा योनी संभव नाही, अयोनी संभव यांचा जो जन्म झाला ना भगवंताचा, हा अयोनी संभव आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. मग जन्म झालेला आहे नंदाच्या घराला नाही का. आता जन्म झाला आहे, परंतु काय झालं, नंदाच्या घराला मद नेई गोकुळाला, माया उपजली तेथे मद ठेवी, आणि येथे मला इथं घेऊन ये. माया तिथं प्रवास हे झालेली आहे. मग मंद मंद पाऊस पडत होता एकसारखा. वसुदेवाला घेतलेला आहे, आणि वसुदेवानं घेतल्यानंतर एकामेकानं प्रकाशाला त्याच्यातून सांगितलं. कुलप तुटून पडले नाही का. तुटून पडल्यानंतर काय झालं माहित आहे का, त्यांना भ्रांती काहीच नाही राहिली. वसुदेवाला का टोपल्यामध्ये घेतलं. टोपलीमध्ये घेतल्यानंतर निघाले तर यमुना माता रस्ता देत नव्हती नाही का. मंद मंद पाऊस पडे, नदीला पूर चढत होता. तशा पावसामध्ये गेल्यानंतर वसुदेवाला काही भ्रांती नाही. वसुदेव निघाले नदीमधून, यमुनेतून. एवढं पाणी गेलं. यमुना ही वाट बघत होती दर्शनाची. यमुना ही यमाची बहीण आहे, सूर्याची मुलगी आहे नाही का. तर ही वाट बघत होती. हा मला दर्शन कधी दर्शन कधी घेऊ देते. तर ती वाट बघत होती. भगवंताला माहित झालं का हे माझे तो शिवाय ना तर माझ्या बापाची वाकी करून हे, म्हणून माझ्या बापाची वाकी नाही झाले पाहिजे, म्हणून त्याने अलगद आपला त्याच्यातून पाय काढला आणि अंगठा हा नदीमध्ये यमुनेमध्ये बुडवल्याबरोबर नदी दुथडी होती ती काय झाली माहित आहे का, रस्ता दिला आणि निघून गेले. वसुदेव गेल्यानंतर तिथं थाप दिल्यानंतर ही स्थिती पूर्ण सांगितलेली आहे. कोणाला? नंदराजाला नाही का. त्यांनी सांगितलं का, नंदराजाला सांगितलं का हा येम आहे तिथं सा, याला इथं ठेव, तुझी मुलगी दे. पण त्या काळी पहा किती श्रद्धा होती लोकांची, राजांची. माझी मुलगी एखाद्याला दिली नसती, हे तुझं आहे तू घेऊन जा कार्ट, हे उद्या चांगलं निघालं होती त्याचं सोलपी दिल्याची राहणार नाही का. हे घेऊन जा कार्ट तुझं. पण तसं नाही म्हटलं नंदराजानं. त्यांनी स्वागत केलं, मुलाला ठेवून घेतलं, मुलगी देऊन दिली नाही का. मुलगी देऊन दिल्यानंतर नाही का, मग नंदाच्या घराला मद नेई गोकुळाला, माया उपजली तेथं मद ठेवी, आणि येथं अशी आकाशवाणी झाली. तर नेल्यानंतर तिथून यांना ठेवलं, तिथं घेऊन आली. दुसरा दिवस उजाडला, हे गेले. यांना भ्रांतीच नव्हती, यांना काहीच माहित नाही. हे गेले आणि ऑटोमॅटिक कुलप लागून गेले आणि झालं. मग आता काय झालं, मग कळलं का काय झालं नाही, मुलगी झाली असं होऊच शकत नाही. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानी हा भरोसा बोलवण्याचा. आणि 8वा हिचा पुत्र वदिला तुझशी, आणि ऐकुनी मानसी क्रोधावला. हा क्रोधाला, अरे 8वा हिचा पुत्री म्हटलं का, पुत्र म्हटला, पुत्र हे होऊच शकत नाही. तर पुत्री झाली. पण आता ते विचारते इथं दिसून राहिलं का मुलगीच आहे. बरं, मग या कोणीतरी सांगितलं का, नारदान सांगितलं मुलगी तरी असेल, हे सुद्धा तुझा घात करू शकते ना, हिला सोडू नको तू. पण त्यानं ज्या वेळेस ते घेतली ही मुलगी, आणि घेतल्यानंतर गर 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 फिरवली, आणि फिरवली नशी माराव दगडावर, तशी हातातून सुटून केली. कट 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 अशी आवीद चमकली. आणि म्हणते ते योग माया
अरे मूर्खा कंसामध्ये मारून करते का तुझा तर वैरी गोकुळात आहे जन्मलेला गोपाल कृष्ण भगवान की त्या भगवंताचा जन्म झालेला आहे आणि जन्म उत्सव थाटा माटाने साजरा करावा आणि त्यांचे पाळणे वगैरे आणि अशा प्रकारे आपण सर्वजण आता त्यांचा नामकरण विधी करूया गोपाल कृष्ण भगवान की जय.